तर दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचे खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण पाहतोय जयंबिका स्पोर्ट्स कर्नलवाडा आयोजित ही मर्यादित क्रिकेटची टुर्नामेंट. या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आहे, तिसरा आणि अंतिम दिवस. नुस्टार वसई आणि आपण पाहतोय कितके बॉईज खंडीवाडा या दोन संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय. दोन सलामीवीर आपण पाहतोय, एका बाजूने सुरेंद्र घाटाल तर एका बाजूने प्रज्वल जाधव. तर पहिला षटक हाताळण्यासाठी किरण धूम. पाहतोय पहिला चेंडू इथे टाकत असताना थोडासा फंबल झाला, गोलंदाज पावलांमध्ये चुकलाय आणि डेड बॉलचा इशारा इथे दिला गेलाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय किरण धूम. पण साईडला फटका देखील लागेलाय. वैभव आहे तिकडे, वैभव धूम. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी बघा थोडीशी उशिराने विकेट किपर पर्यंत झालेली आहे. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी ही निर्माण झाली. या 2 धाव्याने धावफलकाला आता सुरुवात झालेली आहे. या 2 धाव्याने श्री गणेश झालाय. 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ते पाहतोय बॅटचा एज लागले. चेंडू बॅकवर्ड पॉइंट मध्ये ट्रॅव्हल झालाय. मयूर आहे तिकडे, मयूर चेंडूला उचलेल, फेकेल. तोपर्यंत एक सिंगल धाव ही कंप्लीट झाली. या सिंगलने धावसंख्या आता 3 या आकड्यावरती. 3 रन्स 3 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. फुलटा चेंडू आहे, मेजवानी होती प्रज्वल साठी. प्रज्वल दोन्ही हाताने स्वीकारलाय आणि ठोकलाय. षटकार 6 धावा. षटकार ठोकलाय. धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड. अपट्रॅकर फोर्स करण्याचा प्रयत्न स्टॅमिंग झालाय. एकनाथ आपण पाहतोय तिकडे पोहोचला आणि बघा खूप चांगला रनिंग मध्ये झेल पकडलाय एकनाथ टबाळे या क्षेत्ररक्षकाने. पहिला गडी बाद झालाय 9 या आकड्यावरती. डीजे पहिला गडी इथे बाद झालेला आहे. नव्याने फलंदाज रवींद्र चौधरी हा इन झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 9. चेंडू टाकून झालेत 4. या षटकातील 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. किरण धूम आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती राईटामध्ये विकेटचा मारा करत असताना इथे आपण पाहतोय 9 चेंडूची घोषणा झालेली आहे. ओव्हरस्टेप केलंय गोलंदाजाने. एक सिंगल धाव आणि एक नो म्हणजे 2 धावा या धाव फलकावरती नोंदवल्या जातील. धावसंख्या झाली 11. पुढचा चेंडू हा फ्रीड असणार आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी. आपण पाहू शकता की रेषा आहे त्या रेषेच्या बाहेर पाय पडला होता किरण धूम याचा. आणि आता चेंडू स्लॉट मध्ये आहे. चेंडूला सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय. सुरेंद्र घाट आल्याने ठोकलाय. षटकार 6.
थँक्यू डीजे. ते पण पाहतोय कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू आता खेळून काढलाय. विकास आहे तिकडे. विकास भोईर चेंडूला उचलेल. ते आपण पाहतोय धावचीची संधी देखील निर्माण झालेली आहे. थ्रो कलेक्ट करता आलेला नाही आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता 19 या आकड्यावरती. 19 रन्स 19 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. ड्रिंक्स ब्रेक हा घेतला जातोय आणि ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण देऊया डीजेला संधी. कमाउंट इज थँक्यू डीजे. वैभव धूम आपल्याला बाउंड ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पहिले चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितले का चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. पहिला चेंडू वाईड टाकलेला आहे. धावसंख्या झालेली 20. मध्ये हा चेंडू टाकला गेलाय. डीप मध्ये शतरक्षक आहे मयूर. चांगलं शतरक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. थ्रो देखील चांगला झालाय. बॅकअप दिला जातोय तिकडे. एक सिंगल धावणे धावसंख्या आता 21 या आकड्यावरती. पाहतोय राहुल गौड नाहीये. अनिकेत चौधरी नाहीये. मात्र त्यांची कुठली कमी जाणवलेली नाहीये न्यू स्टार वसई या संघाला. ज्या प्रकारे सुरेंद्र घाटाल याने फलंदाजी गोलंदाजी केलंय आजच्या दिवसामध्ये. इथे बघा फोर्स करण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग झाला. एकनाथ आहे तिकडे आणि बघा खूप चांगला झेल. फलंदाज ठरतो इथे फेल. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती तनिष डीजे. बघा सतीश सतीश यांचे सुपुत्र तनिष डीजे च्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या आपल्या ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. चांगली संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे ते काम करतायत. बघा इयत्ता पहिलीमध्ये आहे तनिष आणि सध्या तरी डीजे वादकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय आलाय न्यू फलंदाज. वेगवान चेंडू. तेच तर्रार चेंडूच्या हाताळणी ते केलेली गेली आपण पाहतोय. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आलेला आहे. आपण पाहतोय परफ्यूम डिलिव्हरी होती. कानाजवळून आवाज करत सरळ हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलेला आहे. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली गेली 21 या आकड्यावरती. बॉल टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तेव्हा सरबॅटने फटका खेळला गेलाय. शतरक्षक तिकडे बघा पोहोचला होता मात्र चेंडूला फील्ड करू शकलेला नाहीये. चेंडू गोलीच्या वेगाने बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावन करता चौकार. थँक्यू डीजे. चौकाराला धावसंख्या आता 25 या आकड्यावरती. 25.
25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झाले 4. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे आणि लगेच रेफर देखील केलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे. चला संतोषी कुम या. व्हाईट बॉल. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. एक्स्ट्रा रन इथे खर्च केली गेली. धावसंख्या झाली आता 26. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मध्ये. आता पाहतोय की आपण बॅटचा एज लागले आणि आता अक्षय याला माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद. अक्षय गोंडेची खेळी संपुष्टात आलेली आहे. 26 या आकड्यावरती तिसरा गडी बाद झालाय. प्रवीण माळी न्यू बॅटर. वेगवान चेंडू तेज तर्रार. इथे आता बॅटिंग करणाऱ्या टीमने आता रिव्ह्यू घेतलाय. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे. फेअर डिलिव्हरी. सव्वीस धावा धावफलकावरती लागलेला आहे. 27 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 12 चेंडू आणि 27 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत.
सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय. एका बाजूने वैभव धूम तर एका बाजूने दिनेश बाबर. तर पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुरेंद्र घाटाल. स्ट्राईक वरती वैभव धूम आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती दिनेश बाबर याला आपण पाहतोय. तर पहिला षटक हाताळण्याकरता सुरेंद्र घाटाल. पहिला बॉल पुढे ससल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला तिकडे, मात्र चेंडूने तिकडे आपली जागा बदलली. बघा दिशा थोडीशी बदलली होती चेंडूची आणि 2 धावा घेण्याची संधी मिळाली वैभव आणि दिनेश याला. पहिल्या बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. बघा मॅच जिंकण्याकरता 13.50 ची सरासरी राखायची आहे. या 2 षटकांचा आपण जर विचार केला तर 27 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 26 धावा आपण पाहतो झाल्या होत्या. 27 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा इथे अंकित केल्या गेल्यात. इथे आता बघा सरळ बॅटने काय फटका केलाय. प्रज्वल याने प्रयत्न केलेत, मात्र प्रज्वल याला संधी नाही आहे. सरळ चेंडू निघून गेला. 6 धावां करता षटकार. बघा पहिला चेंडू 2 धावा आल्या, मिसटायमिंग झाला. मात्र दुसऱ्या चेंडूवरती काय प्रहार गेलेला आहे. बॅटच्या मध्ये चेंडू घेताना 6 धावां करता पाठवला. इथे पाहतो अख्खू टप्प्याची लेंथ होती. काय फटका केला. पॉवरफुल स्ट्रोक आहे. बघा गती थोडीशी कमी केली होती, मात्र वैभवने ओळखला आणि चेंडूला सरळ पाठवून दिलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावां करता षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. 13 रन्स, सॉरी 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पण एकदा पाहतोय सर बॅटने फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आला तिकडे. प्रज्वल एक धाव तर कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेनिशी धावसंख्या आता 15 या आकड्यावरती. इथे बघा मिस टायमिंग झालाय. चेंडूने उंची जास्त घेतलेली आहे, लांबी कमी घेतलाय. क्षेत्ररक्षक तिकडे जज करतोय. झेल ड्रॉप झालाय, जीवनदान मिळालंय आणि 1 धाव ही अंकित केले गेले. बघा पकडा कॅच तर जिंकाल मॅच, सोडाल कॅच तर हाराल मॅच. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिकडे जो होता रवी होते तिकडे आणि रवी कडनं झालेला हा मिस्टेक. धावसंख्या झाली 16 धावा. पुढे सरसावून फटका ते केला गेलाय. प्रज्वल पुन्हा एकदा फ्रेम मध्ये पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. या सिंगल धावाने धावसंख्या आता 17 या आकड्यावरती. षटक संपलेला आहे. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. आता 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 10 धावा. नायगाव संघाला विनंती असेल आपला कॅप्टन आपण पाठवून द्यायचा आहे. ईगल स्पोर्ट्स नायगाव टीम आपला कॅप्टन आपण पाठवून द्यायचा आहे टॉस करण्याकरता. नायगाव संघाला बाय मिळालेली आहे. पुढच्या फेरीत त्यांना चाल मिळालंय. आता 6 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता आहे. पाणी पोहोचवलंय आणि पाण्यासोबत एखादा कानमंत्र देखील असेल. या तो कानमंत्र किती उपयोगी ठरतोय या दोन्ही फलंदाजांना. सध्या तरी वैभव धूम याने चांगली फलंदाजी केलंय. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 17. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे.
बघा थोडासा प्रेशर इथे दिसतोय आपल्याला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम वरती. थोडीशी चर्चा इथे केली जाते. आपण पाहतोय कॅप्टन देखील आले तिकडनं. आपण पाहतोय सिनियर खेळाडू आहे सुरेंद्र घाटाल, तो देखील आलाय आणि काहीतरी कानमंत्र दिलाय गोलंदाज नरेंद्र चौधरी याला. या अगोदर नरेंद्र हा मॅन ऑफ द मॅच राहिला होता एका मॅच मध्ये आणि आता त्याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे 10 धावा रोखण्याची. सहा चेंडू आणि 10 धाब्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 10 धावा. नरेंद्र चला जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल इथे केला जातोय. आपण पाहतोय फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आता मिड ऑफ मध्ये तैनात केला गेलाय. नंतर पाहतोय लॉंग ऑफ, लॉंग ऑन, कव कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग. चांगलं क्षेत्ररक्षण तैनात केलं गेले. आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर देखील ठेवला गेलाय. नंतर सर्कलमध्ये आपण पाहतोय मिड ऑफ आहे, कव्हर पॉइंट आणि त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन. थोडीशी चुरस निर्माण झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रेशर बॅटर वरती आहे, प्रेशर बॉलर वरती देखील आहे आणि दोन्ही संघावरती हे प्रेशर आहे. फुलटा चेंडू आहे, फुलटा चेंडू सरळ पाठवून दिलाय 6 धावांकरता. बिग शॉट, षटकार. चला बॉल पाठवून द्यायचा आहे. चला बॉल पाठवून द्या. बघा आता मॅच जिंकण्याकरता फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. वेगवान चेंडू आहे का वेगावरती आता स्वार झालाय तो म्हणजे नरेंद्र. फेअर डिलिव्हरी. इथे आपण पाहतोय नो बॉल आहे. आता बघा नो चेंडू सोडून दिला इथे वैभव याने. बघा चेंडू सोडल्यानंतर त्याला देखील असं वाटलं की चेंडू सोडून द्यायला नको हवा होता. तर आता फ्री हिट असेल, एक मुक्त फटका खेळण्याची संधी आहे. 4 बॉल आणि 3 धाब्यांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. ते पण पाहतोय मिस टायमिंग झालेला आहे. एक धाव तर ते कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघा फ्री हिटचा चेंडू होता तेच कारण 2 धावा इथे पळून पूर्ण करण्यात यश मिळालंय वैभव आणि दिनेश याला. आता मॅच जिंकण्याकरता फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. चेंडू बाकी असतील ते म्हणजे 3. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलाय. डॉट बॉल येतोय. बघा मॅच अजूनही संपलेला नाहीये.
बघा या सीझन मध्ये आपण एक मॅच बघितला होता की 3 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता होती आणि या 3 धावा त्या करू दिल्या नव्हत्या. आपण सामना जर बघितला तर क्वालिफायचा राऊंड होता. अष्टभुजा स्पर्श लहूपडा आणि जीवदानी गिरीस आकाश दानवी सारखा फलंदाज होता आणि सलग 3 चेंडू हे निर्धाव टाकले गेले होते. इथे बघा सरळ चेंडू बॅटने ते खेळून काढला गेला. एक जी धाव हवी होती विजय धाव ती कंप्लीट केली गेली. अशा प्रकारे हा सामना इथे केतकी बॉईज खंडीपाडा या संघाने इथे जिंकलेला आहे. तर हार्ड लक